सन्माननीय अध्यक्ष महोदय, मी आज नगर विकास विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, विधी व न्याय विभाग, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, इतर मागास बहुजन कल्याण विभाग या ज्या महाराष्ट्र सरकारच्या वतीनं नुकताच जो अर्थसंकल्प सादर करण्यात आलेला आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये या विभागांकरता जी आर्थिक तरतूद करण्यात आलेली आहे त्यावर माझे विचार मांडण्याकरता म्हणून या ठिकाणी उभा आहे। अध्यक्ष महोदय, आज आपण जर बघितलं तर 1962 साली ज्या वेळेला राज्याची जनगणना झाली होती त्यावेळेला राज्याच्या जनगणनेप्रमाणे 28% जनता ही त्यावेळेला शहरामध्ये राहत होती आणि 72% जनता ही आता त्यावेळेला ग्रामीण भागामध्ये राहत होती। अध्यक्ष महोदय, हळूहळू लोक रोजी रोटी करता, व्यवसाय करता, मुलाबाळांच्या शिक्षणाकरता ग्रामीण भागाचा विकास ज्या प्रमाणामध्ये होत नव्हता म्हणून शहराकडे वळायला लागली आणि 2011ची ज्या वेळेला जनगणना झाली त्यावेळेला आपण पाहिलं असेल की अधिकृतपणे 49% जनता ही 28% वरून 49% जनता ही शहरामध्ये राहायला आली आणि 51% हे ग्रामीण भागामध्ये लोक राहायला लागले। खरं पाहिलं तर फ्लोटिंग पॉप्युलेशन बघितलं किंवा 2021 साली जनगणना व्हायला पाहिजे होती परंतु ती जनगणना झाली नाही तरी सुद्धा आज जवळजवळ बघितलं तर 58% हे लोक आता शहरामध्ये राहतात, शहरी भागामध्ये लोक राहतात आणि 42% लोक फक्त आता ग्रामीण भागामध्ये राहतात। अध्यक्ष महोदय, राज्याचा 2,54,000 कोटी रुपयाचा प्लॅन आणि ह्या 2,54,000 कोटी रुपयाच्या प्लॅन मध्ये आज 58% लोकसंख्या असलेल्या या शहराला, या नगर विकास विभागाला निधी किती दिला अध्यक्ष महोदय? तर फक्त 10,629 कोटी रुपये फक्त आणि फक्त। अध्यक्ष महोदय, मुंबई शहरासारख्या 64,000 कोटी रुपयाची कामं आम्ही करतो म्हणून त्या ठिकाणी अर्थसंकल्पामध्ये सांगितलं। राज्यामध्ये एकूण जाणारा, देशाला एकूण जाणारा जो महसूल आहे त्या महसुलापैकी जवळजवळ 18% एकटे मुंबई महसूल देते। देशाच्या एकूण 18% महसुलाच्या 18% महसूल हा एकट्या मुंबई देते। त्या मुंबईला केंद्र सरकारकडूनही काही मिळत नाही आणि राज्य सरकारकडून काही मिळत नाही। अध्यक्ष महोदय, या मुंबईला चारी बाजूने ओरबडायचं काम नगर विकास खात्यामार्फत गेल्या विशेष करून 2.5-3 वर्षामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अध्यक्ष महोदय ओरबडायचं काम सुरू झालेलं आहे। 64,000 कोटी रुपयाचा विकास। कालच आम्ही या ठिकाणी अर्थमंत्र्यांचं भाषण परवानच्या दिवशी ऐकलं आणि मी म्हटलं नगर विकास विभागाला काय दिलं? त्यांनी सांगितलं MMRD मार्फत 3 लाख कोटी रुपयाची कामं सुरू आहेत, आणखीन MSRD मार्फत 1 लाख कोटी रुपयाची कामं सुरू आहेत। कामं सुरू आहेत त्याला राज्य शासनानं गॅरंटी दिली, त्याला राज्याची गॅरंटी असावी लागते, राज्य सरकारची गॅरंटी त्याला असावी लागते। परंतु प्रत्यक्षपणे राज्याच्या तिजोरीतून, राज्याच्या उत्पन्नातून मुंबईला काय दिलं अध्यक्ष महोदय? तर मुंबईला दिलं तर काहीच नाही, परंतु ज्या मुंबईमध्ये 27 वर्ष शिवसेनेच्या ताब्यामध्ये, उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या ताब्यामध्ये असलेली मुंबई महानगरपालिका, तिचं जवळजवळ 99,000 ते काही 91,000 कोटी रुपयाची डिपॉझिट होती, ती डिपॉझिट मात्र मोडून खाण्याचं काम चाललंय, ती डिपॉझिट मात्र ओढभरायचं काम चाललंय। अध्यक्ष महोदय, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे। माझ्या महाराष्ट्राची, राज्याची राजधानी असली तरी देशाची ती आर्थिक राजधानी आहे। त्या मुंबईला मात्र चारी बाजूने ओरबडायचं काम या महाराष्ट्राकडून, या महाराष्ट्र सरकारकडून गेल्या 2.5-3 वर्षामध्ये चाललंय। का मुंबई दुबळी का करायची आहे? मुंबई खिळखिळी का करायची आहे? मुंबईचं महत्व का कमी करायचं आहे? कोणाचा हट्ट आहे मुंबईचं महत्व कमी करणं म्हणून? कोणाचा हा स्वप्न आहे की ही मुंबई या ठिकाणी उद्ध्वस्त करायचं म्हणून? हे कोणाचं स्वप्न आहे आणि हे कोणाचं स्वप्न पूर्ण करण्याकरता कोण या ठिकाणी महाराष्ट्रातले लोक त्यांच्या नादाला लागून या महाराष्ट्राची मुंबई खिळखिळी करण्याचं काम करतायत? याचा विचार आज महाराष्ट्रानं करण्याची गरज आहे, महाराष्ट्रानं करण्याची गरज आहे। अध्यक्ष महोदय, आज कुठेही 2020 मार्च 2020 ला या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था बरखास्त झाल्या
आणि स्थानिक स्वराज्य संस्था बरखास्त झाल्यापासून प्रशासकीय राजवट या ठिकाणी सुरू आहे आणि प्रशासकीय राजवटीमुळे आज रोज नवीन कारनामे या शहरातले असतील किंवा स्थानिक स्वराज्य संस्थांचे जिथे जिथे म्हणून प्रशासकीय कारभार सुरू आहे तिथले आपल्या सर्वांना ऐकायला येत असतील। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, आपण या ठिकाणी मुंबई करता काय दिलं? मुंबई करता फक्त आणि फक्त आम्ही 64,000 कोटी रुपयाची कामं आहेत, ही मुंबईच्या स्वतःच्या खिशातून तुम्ही कामं दिलेली आहेत। मुंबईचं स्वतःचं डिपॉझिट तुम्ही या ठिकाणी मोडून त्या ठिकाणी ही कामं करताय म्हणून स्वतःचा मोठेपणा मिरवता आहात, परंतु कोणाच्या तरी स्वप्नपूर्ती करता मुंबई तुम्ही खिळखिली करतात। अशा प्रकारचं जर म्हटलं तर वावगं ठरणार नाही। अध्यक्ष महोदय, या निमित्तानं मला सांगायचं आहे, नगरविकास मंत्री नाहीत, ज्यांच्याकडे कारभार दिलाय ते निघून गेले आहेत, आमच्या आदित्यताई बसलेली आहे। मला तुम्हाला एवढंच फक्त सांगायचं आहे की काही धोरणात्मक मुद्दे या ठिकाणी मी आता मांडणार आहे। काही काळ या नगर विकास खात्याचा राज्यमंत्री मी सुद्धा होतो। या मुंबई महानगरपालिकेचा मुंबई अधिनियम 1988चा कायदा आहे, महानगरपालिकेचा कायदा आहे। बाकीच्या ज्या महानगरपालिका आहेत त्यांचे वेगवेगळे कायदे होते। आम्ही आमच्या कारकिर्दीमध्ये पृथ्वीराजजी चव्हाण त्यावेळेला मुख्यमंत्री होते आणि त्यांच्याकडे अर्थ खातं, आपलं नगर विकास खातं होतं आणि मी राज्यमंत्री होतो। आम्ही एकत्र बसलो आणि आम्ही फक्त मुंबईचा कायदा तसाच ठेवला आणि बाकीच्या ठिकाणी अ वर्ग ज्या काय आपल्या महानगरपालिका असतात त्यांचा एक कायदा केला, ब वर्ग महानगरपालिकेकरता एक कायदा केला, ड वर्ग महानगरपालिका करता कायदा वेगळा केला। तशाच पद्धतीनं अ, ब, क, ड आणि नगरपंचायती याचं क्लासिफिकेशन करून त्यांचे कायदे आम्ही सारखे केले। तीनचे डीसीआर आम्ही एकसारखे केले, त्यांचे डीसीआर आम्ही एकसारखे केले। त्यामुळे त्यांच्यामध्ये एक प्रकारची समानता आली। नगर रचना विभागाच्या मार्फत त्या ठिकाणी समानता आली। कुठलाही निर्णय घ्यायचा म्हटलं, कायदा करायचा म्हटलं तर नवनवीन कायदे नवनवीन शहराकरता नवनवीन महानगरपालिकेकरता होते। त्याच्यामध्ये एक सूत्रीपणा आला मंत्री महोदया आणि एक सूत्रीपणा आल्यामुळे काही कामं करण्याची त्यांना चांगल्या प्रकारची त्याच्यामध्ये सुसूत्रता आली। दुसरी, आम्ही प्रत्येक वेळी कायदे नगरपालिकेचे करत असताना एक महत्त्वाचं काम केलं। मोठ्या शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अनधिकृत बांधकामं झाल्याची चर्चा आपण करतो, ती बांधकामं झाल्यानंतर ती निष्कासित करतो। ती निष्कासित करत असताना त्याचा दंड, त्याचे भुर्दंड हा ज्यांनी कोणी बांधकामं केली असतील किंवा ते अनधिकृत बांधकामाच्या मध्ये जे कोणी नागरिक राहायला गेले असतील त्याची त्यांना तोशीस लागते। परंतु ही सगळी बांधकामं, ही सगळी अनधिकृत कामं ही अधिकाऱ्यांच्या डोळ्याखाली, नजरेखाली आणि त्यांच्याच संगनमतानं होत असतात। आणि म्हणून त्यावेळेला आपण कायदे केले की प्रत्येक वेळी अशा पद्धतीनं बाकीच्यांवर कायदे कारवाई करण्याच्या ऐवजी त्या भागातला जो कोणी वॉर्ड ऑफिसर असेल, त्या भागातला कोणी पोलीस अधिकारी असेल, त्या भागातला म्हणून जो कोणी इंजिनियर असेल, त्या काळामध्ये त्याच्या कारकिर्दीमध्ये अशा प्रकारची अनधिकृत जर बांधकामं झाली तर ती अनधिकृत झालेली या बांधकामाची जबाबदारी त्या अधिकाऱ्यांच्यावर नक्की करायला पाहिजे। आणि ती जर नक्की केली तरच या सगळ्या गोष्टीला आळा बसेल, नपेक्षा आळा बसणार नाही। आणि म्हणून त्यांच्यावर त्या ठिकाणी आपण ती जबाबदारी नक्की कायद्यामध्ये केली। त्याचा अतिशय उत्तम प्रकारचा उपयोग हा पिंपरी चिंचवडनी पहिल्यांदा करून घेतला आणि पिंपरी चिंचवडमध्ये त्या ठिकाणी अनधिकृत बांधकामांना मोठ्या प्रमाणामध्ये आळा बसला। इथं गणेशदादा बसलेले आहेत, त्यांनी त्याच्यामध्ये वाशीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये त्या कायद्याचा त्यावेळेला उपयोग केला आणि अनधिकृत बांधकामांना आपण मोठ्या प्रमाणामध्ये तुमची गावठाणं कायम करणं तो भाग वेगळा, परंतु अनधिकृत बांधकाम हा वेगळा। आणि म्हणून त्याच्या ठिकाणी तुम्ही चांगल्या प्रकारे तिथे त्याचा उपयोग करून घेतलात आणि त्या कायद्याचा फायदा झाला। आज मुंबईतून बाहेर पडताना दोन रस्ते आहेत, एका बाजूला नव्या मुंबईतून आपण बाहेर पडतो आणि दुसऱ्या बाजूला ठाणे मार्गे आपण बाहेर पडतो। नव्या मुंबई मार्गे जेव्हा आपण बाहेर पडतो ती शिडकोने वसवलेली सिटी आणि ठाण्यातून जेव्हा बाहेर पडतो तेव्हा सगळी रस्त्याच्या बाजूला असलेली झोपडपट्टी, हे विदारक चित्र आपल्याला बघायला मिळतं। कायद्याची योग्य प्रकारे अंमलबजावणी केली तर किती चांगल्या प्रकारे काम आपण करू शकतो। त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे तुम्ही तुमचं ठेवलेलं शहर आहे। हे गणेश दादा मला इथं सांगताना काही कमीपणा वाटत नाही, पण दुसऱ्या बाजूला अनधिकृत बांधकाम। आणि म्हणून अध्यक्ष महोदय, याला कायद्यामध्ये अधिकाऱ्यांना जबाबदार धरलं पाहिजे। अध्यक्ष महोदय, आज मी जास्त बोलणार नाही, मी ओपनिंग करणार नव्हतो परंतु मी आता थोडंसं ओपनिंग केलंय। अध्यक्ष महोदय, मला सांगितलं पाहिजे की सिडकोने द्रोणागिरी नोड मधील 427 घरांची विक्री करण्याकरता 427 घरं, आणि अध्यक्ष महोदय ती विक्री करण्याकरता जाहिरातबाजी किती रुपयाची?
700 कोटी रुपयाची जाहिरातबाजी या सिडकोने केली। 700 कोटी रुपये गेल्या 2 वर्षामध्ये 700 कोटी रुपयाची जाहिरातबाजी केली। याचा अर्थ 427 घरं विकण्याकरता जवळजवळ 1,06,00,000 रुपये खर्च या ठिकाणी या सिडकोने केली। या सिडकोने गेल्या मी आज यातमध्ये येतातच गेटवर मला ही तक्रार एका व्यक्तीने दिली अध्यक्ष महोदय, आणि त्या ठिकाणी ती घरं कोण करतायत तर ती घरं आर्थिक दुर्बल घटक आहेत, अल्प उत्पन्न गटासाठी ही घरं आहेत, आणि त्याचं झालेलं निकृष्ट बांधकाम आणि बांधकाम इतकं खराब झालेलं आहे त्यामुळे विक्री होत नाही। पण ती विक्री व्हावी म्हणून 427 घरांकरता 700 कोटी रुपयाची जाहिरात काढण्याचं काम झालंय या विभागानं केलेलं आहे, नगर विकास विभागानं केलेलं आहे। अध्यक्ष महोदय, याची आपण चौकशी करणार का? हे खरं आहे की खोटं आहे हे एकदा महाराष्ट्राच्या जनतेला आपण सांगणार का? आणि नसेल तर ज्यांनी कोणीही 700 कोटी रुपयाची जाहिरातबाजी केली त्याच्यामध्ये कोण कोण इन्व्हॉल्व आहेत त्यांच्यावर आपण या ठिकाणी कारवाई करणार का? अशा प्रकारचा माझा एक प्रश्न या निमित्तानं आहे। अध्यक्ष महोदय, हा वसई विरारमध्ये नगर रचना विभागाचा उपसंचालक कोणतरी वाय शिवा रेड्डी ह्या पदावर हा माणूस 2009 पासून अध्यक्ष महोदय कायम बसलेला आहे। हा शिवा रेड्डी नावाचा माणूस जो आहे या माणसानं सुद्धा हा उपसंचालक आहे। ह्यानं बिल्डरना सहकार्य करून 886 भूखंडापैकी 329 भूखंडावर बेकायदेशीर बांधकामं केलेली आहेत। अध्यक्ष महोदय, ह्या दाखला हे सुद्धा प्रकरण उच्च न्यायालयात दाखल झालंय। 329 भूखंडापैकी 56 भूखंडाचा ताबा घेण्यास वसई विरार महानगरपालिकेला त्या ठिकाणी ताब्यात घेण्यात आलेला आहे, आणि आलेला 4,337 कोटी रुपये खर्च हा या ठिकाणी वाया गेलेला आहे, तो वसूल करावा अशा प्रकारचा त्या ठिकाणी आदेश देण्यात आलेला आहे। 4,437 कोटी रुपये अध्यक्ष महोदय या वसई विरारमध्ये कोणाच्या अधिपत्याखाली हे सगळं चाललंय? कोणाच्या मार्गदर्शनाखाली हे सगळं चाललंय? कोण ह्याच्या पाठीमागे आहे? कोण ह्याच्या मागचा आका आहे? अध्यक्ष महोदय, हा आका सुद्धा या महाराष्ट्राला या निमित्तानं मंत्री महोदय आपल्या उत्तराच्या भाषणामध्ये सांगून आपण या ठिकाणी दिसलं पाहिजे। मी हे सगळं डिटेल्स अध्यक्षांच्या मार्फत आपल्याकडे पाठवणार आहे, सगळं पाठवणार आहे। दुसरी अध्यक्ष महोदय, या ठिकाणी इथं महारेरा म्हणून जे आहे हे अपीलीय प्राधिकरण त्या ठिकाणी आहे, तिथं सुद्धा निवृत्ती वेतनासह 7 कोटी रुपयाचा अतिरिक्त लाभ काही IAS ऑफिसरनी घेतला, काही IAS ऑफिसरनी घेतला। 2 ठिकाणी काम केलं, एका ठिकाणी निवृत्ती झाल्यानंतर निवृत्ती वेतनाचा लाभ घेतला, आणि अध्यक्ष महोदय नंतर त्या ठिकाणी काम करत असताना परत तो लाभ घेतला, आणि 7 कोटी रुपयाचं त्या ठिकाणी या ठिकाणी महाराष्ट्र म्हणजे महारेराचं नुकसान त्या ठिकाणी केलंय। पुणे महानगरपालिकेची मिळकत कराची मोबाईल टॉवर असलेल्या कंपन्याकडे 3,500 कोटी रुपयाची थकबाकी सक्तीनं वसूल करू नये असा आदेश राज्य सरकारनं 2024 ऑगस्ट 2024 मध्ये दिला। मला कळत नाही, महानगरपालिका आज आर्थिक दृष्ट्या डबघाईस आहे, महानगरपालिकेचं स्वतःचं उत्पन्न आहे, कुणी दिला स्टे याला? कुणी दिला? 3,500 कोटी रुपये याला वसुलीला स्टे कुणी दिला? का दिला? कोणाकरता दिला? कुठल्या कॉन्ट्रॅक्टरच्या हिताकरता दिला? अध्यक्ष महोदय, हे सुद्धा या ठिकाणी महाराष्ट्राच्या जनतेच्या निमित्तानं या चर्चेच्या माध्यमातून आलं पाहिजे। आणि म्हणून अध्यक्ष महोदय 2-3 मुद्दे या ठिकाणी मी सांगितलेत, तेवढे नाही थांबा, सुरुवात आता झाली, ही चौकशी झालेली आहे अध्यक्ष महोदय, आणि म्हणून ही चौकशी झाली पाहिजे। मंत्री महोदय, हा विषय पोचवा, तुम्हालाच का बसवलं मला माहित नाही, पण मी हे प्रकरण सगळं अध्यक्षांच्या मार्फत तुमच्याकडे पाठवणार आहे, आणि म्हणून त्याचा सुद्धा खुलासा उत्तराच्या भाषणामध्ये मंत्री महोदयांनी केला पाहिजे। अध्यक्ष महोदय, दुसरं सार्वजनिक बांधकाम विभाग, हा सार्वजनिक बांधकाम विभाग म्हणजे अजबच कारभार आहे खरं सांगायला गेलं तर। मंत्री महोदय नवीन आहेत काय? बसलेत काय? नाही, वरच्या सभागृहात गेले, हे सगळं सोयीचं आहे आपलं इथल्या वरच्या सभागृहात लिहून घेत असं बाबासाहेब पाटील घेत आहेत ना, मग नक्की काय हरकत नाही। नवीन मंत्री महोदय आहेत, नवीन मंत्री महोदयांना काही करण्याची उमेद असते, परंतु आता त्याला त्या विभागाला सुद्धा 19,079 कोटी रुपयाची तरतूद आहे। पण राज्यातल्या ठेकेदारांचं जवळजवळ 49 ते 47 ते 49,000 कोटी रुपये तुम्ही लोकांची बिलं देणं बाकी आहेत, तुम्ही बिलं देणं बाकी आहेत। ऐन निवडणुकीच्या तोंडावर सत्ताधारी पक्षाला ह्याला 1,000 कोटी, त्याला 500 कोटी, त्याला 300 कोटी, त्याला 400 कोटी रुपयाची कामं मंजूर। अरे काय आपल्या काय वडिलांची जागीरदारी आहे का ही? आपल्या काय वडिलांची जागीरदारी आहे? निवडणुकी करता म्हणून राज्याच्या तिजोरीतून आपण अशा पद्धतीने उधळपट्टी जी केली, उधळपट्टी करत असताना अध्यक्ष महोदय आज मला सांगायचं आहे, एकेकाळी आमच्या कोकणातले रस्ते अतिशय दर्जेदार होते,
आज ठेकेदार हे 25%, 30%, 40% बिलो रेटनी टेंडर भरतात. कसं काय परवडतंय ना? यांना परवडत नाही. तुमच्याकडे पण झालेलं आहे रायगडमध्ये मॅडम, आणि म्हणून यांना परवडत नाही. हे काय करतात? तुम्ही बांधकाम खातं चांगल्या प्रकारे सांभाळलेलं आहे. 20, 25, 30% भुजबळ साहेब हे बिलो रेटनी टेंडर भरतात, टेंडर मिळवतात, आणि अधिकारी नंतर त्याच्यामध्ये तिथं त्यांना व्यवस्थितपणे ते सगळं सेटलमेंट करून देतात. काय सांगतात अधिकारी? 100 रुपयाचं काम यांनी 70 रुपयाला घेतलंय, 30 रुपये शिल्लक आहेत. 30 रुपये शिल्लक आहेत म्हटल्यानंतर ते 30 रुपये नंतर एमबी रेकॉर्ड करून त्याच्यामध्ये ऍडजस्ट करून त्याला देतात. 100 रुपयाचे 100 रुपये देतात. काम 70 रुपयाचंच होतं, 30 रुपये त्याला ऍडजस्ट करून देतात. ते रोजगार हमी अर्धे तुम्ही आणि अर्धे आम्ही, त्यातला प्रकार अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टरचा होतो. कॉन्ट्रॅक्ट नियम काय अध्यक्ष महोदय? नियम हा आहे की 100 रुपयाचं काम जर 70 रुपयाला तुम्ही घेतलं असेल तर त्याचं रिवाइज एस्टिमेट झालं पाहिजे. रिवाइज एस्टिमेट झालं पाहिजे. 70 रुपयालाच त्या ठिकाणी त्याच्याकडून स्पेसिफिकेशन प्रमाणे काम करून घेतलं पाहिजे. पण अधिकारी काम करून घेत नाही. माझ्यासारख्या माणसानं शेकडो पत्र दिली, त्या पत्राचं उत्तर सुद्धा आमचे एक्झिक्युटिव्ह इंजिनियर सुद्धा चिपळूणची देत नाहीत, आणि रत्नागिरीच्या एसी सुद्धा देत नाहीत. त्यांना आम्हाला सांगतात आम्ही ते काम वाढीव करून घेतलं. अरे एखादा रस्ता जर 5 किलोमीटर असेल, त्याचं 5 किलोमीटरच टेंडर निघाला असेल, तर तुम्ही तो रस्ताच पुढे नाही तर वाढीव काम कुठून करून घेणार? कसं करून घेणार? आणि म्हणून कामाचा दर्जा खालावलाय, भ्रष्टाचार प्रचंड वाढलाय. अध्यक्ष महोदय, याच्याकरता सुद्धा रिवाइज टेंडर आपण काढलं पाहिजे. अध्यक्ष महोदय, आम्ही कोकणातले लोक, आमच्याकडे जास्तीत जास्त फक्त बांधकामाचीच कामं असतात, बाकी आमच्याकडे काहीही नसतं. काही आमची मागणी नाही. इरिगेशनला आमची फार काही मागणी नाही, सहकाराला आमची काही फार मागणी नाही, कर्जमाफीला आमची काही मागणी नाही. अध्यक्ष महोदय, गेल्या 3 वर्षामध्ये जवळजवळ 6 वेळा माझ्या मतदारसंघामधल्या 6 बजेट प्लेट आम्ही तुमच्याकडे बजेटमध्ये कामांना तरतूद करण्याकरता आणल्या. 6 वेळा बजेट प्लेट पर्यंत आम्ही आणून दिलं. 1 रुपया सुद्धा आमच्याकरता तुम्ही दिलात नाही. 1 रुपया दिलात नाही. अध्यक्ष महोदय, गेल्या वेळेला उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या महाविकास आघाडीच्या सरकारने आम्हाला मंजूर केलेले पैसे, त्याला तुम्ही स्टे दिला. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये असं कधी घडलं नव्हतं. जे तुमच्या पक्षात नंतर गेल्या भुजबळ साहेबांसकट सगळे, त्यांचा स्टे तुम्ही नंतर उठवलात. अगोदर त्यांच्याही कामाला स्टे होता. आम्ही तुमच्याकडे आलो, मुख्यमंत्र्यांच्याकडे गेलो, बांधकाम मंत्र्यांकडे गेलो, पालकमंत्र्यांच्याकडे गेलो, शेवटी आम्ही कोर्टात गेलो आणि कोर्टातून आम्ही आमच्या कामाचा स्टे उठवून घेतला. अध्यक्ष महोदय, आज मला सभागृहाला एक प्रश्न विचारायचा आहे. 1995 पासून माझ्याबरोबरचे अनेक सहकारी आहेत. 1995 ते 99 आमचं सरकार होतं. त्याच्यानंतर सलग 3 वेळा काँग्रेस सरकार होतं. त्याच्यापूर्वी सुद्धा काँग्रेसचं सरकार होती. तुम्ही मला सांगा, या काँग्रेसच्या सरकारमध्ये विकास कामांना कधी विरोधकांना पैसे मिळाले नव्हते? कधी दिले गेले नव्हते? मी माझ्या डोळ्यानं बघितलं, मी माझ्या कानानं ऐकलंय. ज्या वेळेला काँग्रेसचा एखादा आमदार मंत्र्याकडे पत्र घेऊन जायचा, त्यावेळेला काँग्रेसचे लोक सांगायचे, हा आपल्या विरोधात बाहेर वाटेल ते बोलतो, हा आपल्या विरोधात बाहेर काम करतो, याला पैसे देऊ नका. काँग्रेसचे मंत्री त्यावेळेला काय सांगायचे? अरे आपण लोकशाही मानतो, आपण लोकशाही मानतो, यांना लोकांनी निवडून दिलंय, हे काम ह्यांचं वैयक्तिक नाही, हे लोकांची आपण कामं करतोय, आणि म्हणून लोकांनी त्यांना निवडून दिलेलं असल्यामुळे त्यांची आम्हाला कामं केली पाहिजेत. अनेक वर्षे विरोधी पक्षामध्ये आम्ही होतो. आम्ही विरोधी पक्षामध्ये असताना काँग्रेसचीच सरकार होती, पण आम्ही आमच्या मतदारसंघात छाती फुगवून सांगायचो की आम्ही हे कामं मंजूर केली, ही कामं मंजूर केली, ही कामं मंजूर केली. तुमच्यापैकी देखील तसेच असतील. त्यावेळेला काँग्रेस सरकारने केलेला हा उदात्त विचार, त्याचं महत्व कळायला आम्हाला तुमचं सरकार आल्यानंतर त्याचं महत्व आम्हाला कळायला लागलं, त्याचं कळायला लागलं. हा विचार करू नका. तुम्ही आमच्या मतदारसंघातल्या लोकांकडून कुठला टॅक्स घेत नाही का? तुम्ही लोकशाही मानताना, तुम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची घटना मानताना, मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेनुरूप लोकांनी आम्हाला निवडून दिलाय, लोकशाही मार्गाने आम्ही निवडून दिलाय. लोकशाहीचं जर मोठेपणाने महत्व राखायचं असेल, लोकशाहीची सभ्यता राखायची असेल, तर तो विरोधी पक्ष आहे की सत्ताधारी पक्ष आहे, तो छोटा आहे, तो मोठा आहे, त्याचा गट केवढा आहे, यापेक्षा लोकशाही समृद्ध करायची असेल तर छोट्या पक्षाला योग्य ते स्थान, योग्य तो मान आणि योग्य तो सन्मान राखणं म्हणजे लोकशाहीचा सन्मान राखणं. हे विसरू नका, हे विसरू नका अध्यक्ष महोदय. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की ठीक आहे, गेली 3 वर्षे गेली ती गेली. आता बहुसंख्येनं तुम्ही त्या ठिकाणी आलात. आजच्या सुद्धा बजेटमध्ये इथं आमच्या कामांना काही पैसे नाहीत, काही पैसे नाहीत.
विकास करा, आम्हाला वैयक्तिक करू नका. माझ्यासारख्या माणसाचं तर एक बदलीचं कोणाचं पत्र असणार नाही, सिंगल पत्र असणार नाही. माझं वैयक्तिक काम कुठलंही करू नका, पण सार्वजनिक कामं करताना जनतेची कामं आहेत ती तुम्ही सर्वांनी करावी, अशा प्रकारची अध्यक्ष महोदय विनंती करतो. आणि या कामांमध्ये दर्जा राहण्याकरता कोकणामध्ये आमच्याकडे फक्त साकव नावाचा एक कार्यक्रम असतो अध्यक्ष महोदय, तुमच्याकडे नाही. साकव म्हणजे छोटे छोटे ओढे असतात, त्याला परे म्हणतात, नाले म्हणतात. त्याच्यावरून पलीकडे जाण्याकरता आम्हाला लोखंडी साकव बांधल्याशिवाय पर्याय नाही. पूल वेगळे आणि साकव वेगळे. परंतु ते साकव बांधल्यानंतर दुरुस्त होतात, नादुरुस्त होतात. त्याला दुरुस्त करण्याकरता म्हणून राज्याच्या बजेटमध्ये किंवा राज्याच्या कुठल्याही विभागामध्ये स्वतंत्र हेड नाही. मंत्री महोदयांनी त्या दिवशी कबूल केलंय की आम्ही ते हेड ओपन करू. आणि म्हणून माझी विनंती आहे की ते कोकणातले साखव दुरुस्ती करण्याकरता म्हणून त्याला स्वतंत्र हेड द्या. 2009 साली कोकणामध्ये ज्या वेळेला बैठक झाली तेव्हा 15 कोटी रुपये मिळाले होते. आणि त्यानंतर माननीय चंद्रकांत दादा पाटील, मला त्यांचं जाहीरपणे अभिनंदन केलं पाहिजे. ज्यांनी मदत केली त्याचा उल्लेख केला पाहिजे. मला पंकजाताईंचा उल्लेख केला पाहिजे, त्यांनी मदत मला केली पाहिजे. आणि म्हणून त्यावेळेला चंद्रकांत दादांचं सुद्धा कौतुक मी एवढ्या करता करतो की विरोधी पक्षाचा आमदार जरी आम्ही असलो तरी विकासाचं काम दिल्यानंतर त्यांनी कधी आम्हाला त्या ठिकाणी आम्हाला रिकाम्या हाताने कधी परत करून आपली रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. संजय केळकर.